तर कशा आहात सगळे? एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज आहे 4 एप्रिल, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचा विवाह सोहळा दिन. तर आता आलो मी भायखळा मच्छी मार्केटमध्ये, जिथं गेल्या वर्षी देखील आलो होतो आणि यंदाही आलो आहे. मी एक प्रोग्राम आहे जिथं आयोजित करतात. तर आत्ता मी मार्केटमध्ये आणि बाहेर प्रोग्रामची सुरुवात देखील झाली आहे. आणि आत्ता मी आतमध्ये जातो आहे मच्छी मार्केटमध्ये, जिथं विवाह सोहळा संपन्न झाला आहे. ते दाखवतो तुम्हाला की भायखळाच्या मच्छी मार्केटमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. ते तर हे आहे भायखळा मच्छी मार्केट, जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. तर बघितलं तुम्ही की भायखळाचं मच्छी मार्केट हे कसं होतं आणि तिथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचा विवाह सोहळा संपन्न झाला 4 एप्रिल रोजी. तर तिथं जो हा कार्यक्रम आयोजित केला आहे, तर तिथं मोठे गायक, त्याचसोबत तळागाळात जे गावखेड्यामध्ये प्रबोधनात्मक गाणी बोलून जे बाबासाहेबांचे विचार प्रबोधनात्मक कार्यक्रम घडवतात, त्या गायकांना पण एक मंच मिळावा असं याचं उद्दिष्ट आहे. म्हणून सगळे छोटे मोठे सगळे कलाकार आहेत, त्या सगळ्यांना इथं एक स्टेज दिला जातो, सन्मान दिला जातो. तर त्या दिवशी, आजच्या दिवशी ते येऊन गातात. आणि आता आपण त्याच्यामधलीच काही गाणी ऐकू. आणि रमाईला सासूला सांगतात काय पुण्य
आई बापाची अॅनिव्हर्सरी लग्न सोहळा मोठ्या थाटामाटा भायखळा या ठिकाणी साजरा होत असताना या ठिकाणी मला गाण्याची संधी मिळाली त्याबद्दल आभार मानते. सम्यक कला कोकण आणि भगवानजी साळवी साहेब यांच्या वतीनं हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा होत असताना सगळे मोठे कलाकार या ठिकाणी आलेले आहेत. सगळ्यांची नावं काय गळ बसत नाही, गळ फार कमी आहे. थोडक्यात गाणं गाणार आहे. ओ की माता रमाई परी अशी एक जगात श्री दाखवा तिच्या परी वागणारी अशी एक स्त्री दाखवा. दारिद्र्यात होळ पडणारी अशी एक स्त्री दाखवा आणि मानाने संसार करणारी अशी एक स्त्री दाखवा. अशी एक स्त्री दाखवा. बघा तुमच्या आमच्या माता पित्याचा लग्न सोहळा साजरा होत असताना प्रसंग काही सांगत नाही, डायरेक्ट गाण्याला सुरुवात करते. तर ह्या कोटी वंचितांचे संसार
तुलई आवाड पीडित शोषितांची तुलई आवाड उभा करण्यासाठी प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या आमचे भगवंताला साळवी साहेब रिपब्लिकन सेवा राष्ट्रीय अध्यक्ष सेनानी अण्णासाहेब आंबेडकर प्रिया प्रकाश राडे यांच्याकडून त्यांनी आज 100 रुपयाचं समदान आलेलं आहे. शनिशरणी आहोत. तसेच आमचे महाराष्ट्राचे लोकप्रिय कवी राजूजी पंचम यांच्याकडून देखील मला आशीर्वाद आलेला आहे. शनिशरणी आहोत. बघा पीडित शोषितांना जनांचा संसार गुणगाठ बांधली हे गुणगाठ बांधली कष्टाने हो अपार गुणगाठ बांधली कष्टाने हो अपार मग डोलीवरी घेऊन या दलितांचा पाणी गरिबाच्या पाणी गरिबाच्या हे पाणी गरिबाच्या शेताया चालली शेताया चालली भीमसंकर माई नाया चालली हॉस्पिटलमध्ये आहेत असे आमचे चंद्रकांतजी मोरे दादा यांच्याकडून जगदीशजी मोरे साहेब यांचे छोटे बंधू यांच्याकडून मला 500 रुपयाचा आशीर्वाद आलेला आहे. शतशर्मे आहोत. बघा हे भीमांग राशी हे भीमांग राशी ते लागलं लग्न भीमांग राशी भगवानजी तांबे साहेब यांच्याकडून देखील मला आशीर्वाद आलेला आहे. शतशर्मे आहोत. हे भीमांग राशी ते लागलं लग्न भीमांग राशी ते लागलं लग्न धुरंधराशी धुरंधराशी आयशा कठीण होत जगणं
आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत व्हायला पाहिजे. भीमराव आंबेडकरांचं भीमराव साहेबांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत होऊ द्या. हे दलित शोषितांची आमच्या आदरणीय आमच्या राजगृहामधले राजगृह भारत बौद्ध सभा या सभेचे मार्गदर्शक आणि आमच्या सर्व बौद्ध समाजाचे आदरणीय भीमराव साहेबांना टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं मी नागेश साहेबांना विनंती करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वांनी उभं राहून स्वागत करायचं साहेबांचं. सगळ्यांनी उभे राहा. सगळ्यांनी उभे राहून स्वागत ते साहेबांचं करायचं आहे. सर्वांनी उभे राहा. धन्यवाद. या ठिकाणी भारतीय बौद्ध सभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांचं आगमन झालं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धन्यवाद. धन्यवाद. सर्वांनी बसा. त्याच्या शेवटी माझे गुरु दीपशामचे मंगलवडकर लिहितात. तर माझं भाग्य आहे की मी बाबासाहेबांचे नातू भीमराव आंबेडकर साहेबांच्या समोर मला गाण्याची संधी मिळालेली आहे. आमच्या सतीची साळुंके साहेब याच्याकडून मला 100 रुपये आयुष्याला शरण आहोत. हे दलित शोषितांची सार पसरलेलं हत्या जाळ हे मोठीले करांचा हे मोठीले करांचा कोण करणार सांभाळ मोठीले करांचा कोण श्याम वंचितांचा कठीण होता काळ वंचितांचा कठीण होता काळ वंचितांचा कठीण होता काळ ह्या साऱ्या पीडितांचे दुःखे ह्या साऱ्या पीडितांचे दुःखे या साऱ्या पीडितांचे दुःखे साधाया चालली साहेबांना भेटायला न्यूज रिपोर्टर आलेत आझाद इंडिया चॅनलकडून.
लय शोभून दिसतो लय शोभून दिसतो भीमराव माईचा जोडा शोभून दिसतो भीमराव माईचा शोभून दिसतो भीमराव माईचा जोडा शोभून दिसतो भीमराव माईचा जोडा शोभून दिसतो भीमराव माईचा जोडा. हा श्रीराम जाधव 100 रुपये धन्यवाद. हा शंकर साहेब धन्यवाद. वेळ नाही दादा. लय शोभून दिसतो भीमराव माईचा जोडा शोभून दिसतो लग्न मंडपी गर्दीचा आली लग्न मंडपी गर्दीचा आली लग्न मंडपी गर्दीचा आली वाट कुणीतरी सोडा अगं वाट कुणीतरी सोडा लय शोभून दिसतो लय शोभून दिसतो भीमराव माईचा जोडा शोभून दिसतो भीमराव माईचा जोडा शोभून दिसतो भीमराव माईचा जोडा लय शोभून दिसतो भीमराव माईचा जोडा. आता सुंदर अशी गायिका आमची खरोखर माझं खूप कौतुक करत असते ती. आणि आता इतकं सुंदर गायलं दीपाली माझी मुलगी तिला सुद्धा माझं कौतुक केलंय. म्हणून म्हणते काय दोन जीवाच्या पडल्या गाठी दोन जीवाच्या पडल्या गाठी ओढण संसार काढा लय शोभून दिसतो लय शोभून दिसतो भीमराव माईचा जोडा शोभून दिसतो भीमराव माईचा जोडा शोभून दिसतो लय शोभून दिसतो आता एवढा करावा
शोभून दिसतो लय शोभून दिसतो भीमराव रामाचा घोडा लय शोभून दिसतो भीमराव रामाचा घोडा लय शोभून दिसतो लय शोभून दिसतो भीमराव रामाचा ऐका अहो मेघराजाचा झाला आगमन आशिष देण्यासाठी मेघराजाचा गर्जना धन्यवाद जगन्नाथ काय धन्यवाद मेघराजाचा झाला आगमन आशिष देण्यासाठी बाळाराम बंधूने धन्यवाद बाळाराम बंधूने घेतल्या सगळ्या सोयऱ्यांच्या गाठी सगळ्या सोयऱ्यांच्या गाठी रामजी बाबाने मनी वाचला रामजी बाबाने मनी वाचला रामजी बाबाने मनी वाचला सुख शांतीचा पाडा लय शोभून दिसतो भीमराव रामाचा घोडा शोभून दिसतो भीमराव रामाचा घोडा ऐका सोनला बळी रांगी पित्याला श्रीमंताची खान मीरा अगं मीरा आता ही ऐकत झाला सोनला बळी रांगी पित्याला श्रीमंताची खान अगं मीरा आता ही डोलू लागली अगदा आनंदानं मीरा आता ही डोलू लागली अगदा आनंदानं हा राजगुरू ताईकडनं सप्रेम भेट आले बरेचसे सप्रेम भेट आलेले आहेत आपल्याला वेळ नाही आहे वेळ नाही ऐका मीरा आता ही डोलू लागली अगदा आनंदानं नव्या वधूला नव्या वधूचा शोभून दिसतो साडा लय शोभून दिसतो भीमराव रामाचा घोडा भीमराव रामाचा घोडा शोभून दिसतो शेवटी रमाबाईला काय म्हणतात गीता करावं द्या गीता करावं द्या बोले रमाला नाव देवाचं वेग गीता करावं द्या बोलू लागला नाव देवाचं वेग दूर दूर अशी काय उभी तू घाती घात वेग घाती घात वेग गोविंद हर्षात लहाला दुबळाचा राजवाडा लय शोभून दिसतो भीमराव रामाचा हॅलो या गोष्टीसाठी बहुजन पंचायत समिती सन्माननीय सभापती आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांचं आगमन झालं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वांनी उभं राहायचंय साहेबांना मानवंदन द्यायची आहे सर्वांनी साहेब आपलं खूप खूप हार्दिक स्वागत हा ऐतिहासिक सोहळा आहे हा मुंबई महाराष्ट्र देशभरातील सर्वात ऐतिहासिक सोहळा आहे की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दोन्ही नातू या ठिकाणी एका कार्यक्रमात उपस्थित आहेत सर्वांचं खूप आपल्या सर्वांचं आजचा दिवस खूप चांगला असेल निश्चितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चला या ठिकाणी संघाच्या सर्व कार्यालय विनंती करतो की आपण मंचावर येऊन पुढील तयारी कर. नितीन जाधव, आशिष जाधव, दिनेश घोडके, त्याचप्रमाणे दीपक क्षीरसागर गुरुजी,
सर्वांनी मंचकावरती येऊन तयारी करायची आहे ताबडतोब. तर आता मंचकावर बाबासाहेबांचे दोन्ही नातू हे विचार मंचकावर विराजमान झालेत. ही एवढी गर्दी मलाही अपेक्षित नव्हती, पण ती न सांग सर्वांनी बसून घ्या. भीमस्तुती घ्यायची. दिव्य प्रवरत्न तू साधु वरदान तू आद्य कुलभूष तू भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सतसंगती शास्त्र जनरल सलामी देगा. सलामी दो. जय भीम, जय भीम, जय भीम. धन्यवाद. हॅलो, 2 मिनिटं. कोणी खाली बसू नका, कोणी खाली बसू नका. 1 हप्त्यापूर्वीच म्यानमार या ठिकाणी मोठा भूकंप झाला आणि या भूकंपामध्ये बरेचसे मृत्युमुखी पडले, बौद्ध भिक्खू मृत्युमुखी पडले. या सर्वांना आपण 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून आदरांजली व्हायची. यशवंत जाधव यांचं आगमन झालं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. विचारपीठावर स्थानापन्न आलेल्या सर्व मान्यवर बंधू भगिनींनो, सर्व फुलामध्ये गुलाबाला महत्त्व आहे. अरे सर्व फुलामध्ये गुलाबाला महत्त्व आहे, अंधारात प्रकाशाला महत्त्व आहे, दुःखात सुखाला महत्त्व आहे. आणि अशा भव्य दिव्य कार्यक्रमात प्रास्ताविकेला महत्त्व आहे. या प्रास्ताविक करण्यासाठी मी या ठिकाणी सूचित करत आहे आमच्या दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघाचे सरचिटणीस आदरणीय दीपकजी क्षीरसागर गुरुजी यांना थोडक्यातच या ठिकाणी प्रास्ताविक करायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भीमराव आंबेडकर आगे बढ़ो. भीमराव आंबेडकर आगे बढ़ो. आनंदराज आंबेडकर साहब आगे बढ़ो. आनंदराज आंबेडकर साहब आगे बढ़ो. दोन्ही दोघेही जण या समता संचलनामध्ये सेवा देत आहेत. त्या ठिकाणी स्वागत आपण करायचं आहे. त्यानंतर